मुलुंडमधील दुर्घटनास्थळी आमदार मिहिर कोटेचा आणि महापौर रितू तावडेंकडून पाहणी। निष्काळजीपणामुळे स्लॅबची दुर्घटना, दोषींवर कारवाई केली जाणार, महापौर रितू तावडेंचा इशारा। विलीनीकरणाच्या मुद्द्यावर आता आम्हाला काहीच भाष्य करायचं नाहीये। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावरती शशिकांत शिंदेंचं नो कमेंट्स। विलीनीकरणाच्या चर्चेची एवढी घाई कशासाठी? भुजबळांचा पवारांच्या राष्ट्रवादीला सवाल, तर नवीन कॅप्टन निर्णय घेतील। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत छगन भुजबळांची प्रतिक्रिया। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावरती प्रफुल्ल पटेल बोलतात ती अमित शहांची भाषा। अजितदादा गेल्यानंतर पक्षाला 10 तोंड फुटली। संजय राऊत यांचा पटेलांसह तटकरेंवर निशाणा। अदृश्य शक्तींमुळे अजितदादा राष्ट्रवादीतून बाहेर पडले, शशिकांत शिंदेंचा लेखातून दावा, तर अदृश्य शक्ती म्हणजेच भाजप, राऊतांचा थेट निशाणा। राष्ट्रवादीचं विलीनीकरण झालं तर भाजपसोबत होईल, राऊतांची टीका, तर उबाठा गट काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या मार्गावर, नवनाथ बन यांचा पलटवार। पुण्यातील रुबी रुग्णालयातून शरद पवारांना डिस्चार्ज, पवारांची प्रकृती पूर्णपणे बरी असल्याची डॉक्टरांची माहिती। बीडच्या परळीतील महापशुधन एक्स्पोला मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, मंत्री पंकजा मुंडेंसह धनंजय मुंडेंचीही उपस्थिती। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आमदाराच्या कार्यालयातील बॅगमध्ये पिस्तूल आढळलं। आमदार संजय केनेकरांच्या कार्यालयातील प्रकार, पोलिसांकडून पुढील तपास सुरू।